नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र MBA CET 2026 ची तयारी करत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जो महत्त्वाचा युनिट आहे, त्यामध्ये जवळपास 50 प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात आणि त्या 50 प्रश्नांपैकी काही प्रश्न पर्सेंटेज या चॅप्टरवरती असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023 च्या एक्झामिनेशनमध्ये विचारले गेलेले पर्सेंटेजेसचे प्रश्न डिस्कस करणार आहोत. तेही संपूर्ण स्पष्टीकरणासह आणि त्यासोबतच काही MCQs सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस करणार आहोत. त्यामुळे सर्वांचं CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती स्वागत आहे. सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुमच्या एक्झामिनेशनमध्ये मार्क्स वाढवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करणार आहे. तर हा होता प्रश्न जो आपण मागच्या सेशनमध्ये डिस्कस केला होता, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं होतं. तर याचा राईट आन्सर जो आहे तो आहे ऑप्शन सी 80. बघा खूप सोपं आहे. आता 12.5 म्हणजे काय असतं बघा, एक तर 100% असतं, राईट? 100%च्या जर अर्ध म्हटलं तर 50% आहे. 50%च्या अर्ध म्हटलं तर 25 आणि 25च्या अर्ध म्हटलं तर 12.5. करेक्ट? तर यामध्ये बघा, जर 100% हा 64 असेल, तर याचा अर्ध मग किती असणार आहे? तो असणार आहे 320 आणि 320च्या अर्ध म्हटलं तर किती असणार आहे? 160. बरोबर आहे? आणि 160च्या अर्ध म्हटलं तर किती असायला पाहिजे? 80. आता याच्यामध्ये वेगळं कॅल्क्युलेट करत बसायची गरज आहे का? नाही. सरळ सरळ उत्तर आहे 80. त्याचं उत्तर येत आहे, कारण 12.5 म्हणजे किती झालं? 100च्या अर्ध 50, 50च्या अर्ध 25, 25च्या अर्ध 12.5. ठीक आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर येणाऱ्या MBA CET 2026 साठी प्रिपरेशन करत आहात आणि तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमचा पर्सेंटाईल हाय असणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. तुमचा पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशनच्या अंतर्गत कव्हर केला जाणार आहे. तेही मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा लाईव्ह सेशनची एक खासियत आहे, तुम्हाला लाईव्ह इंटरॅक्शन करता येतं. काहीही डाऊट असेल तर तुम्हाला लाईव्ह विचारता येतं आणि काही कारणास्तव जर तुमचा लाईव्ह सेशन मिस झालाच, तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळणार आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबणार नाही. तुमचं लाईव्ह आणि तुमचं रेकॉर्डेड या सेशनच्या द्वारे प्रिपरेशन कंटिन्यू राहील. त्यासोबतच तुम्हाला टॉपिक वाईज MCQ सुद्धा मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टॉपिकची व्यवस्थितपणे स्टडी करता येईल आणि स्ट्रॉंग करता येईल. फुल सिलेबस नोट सोबत फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली लाईव्ह एक्झामिनेशनचा एक फील येणार आहे. त्यासोबतच नवीन नवीन MCQचं PDF देखील तुम्हाला शेअर केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करता येईल. तर आपल्या या कोर्सची बॅच जी आहे, न्यू इयर बॅच 1 जानेवारीपासून सुरू होत आहे. ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे, जर तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये MBA करायचं असेल तर. तर या दिलेल्या नंबरवरती WhatsApp मेसेज करा, आजच मेसेज करा आणि ही बॅच जॉईन करा. किंवा सोप्या पद्धतीमध्ये करायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. बघा प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. इन्स्टॉल करायचं आहे. ओपन केल्यानंतर ॲप्लिकेशन अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या डॅशबोर्डवरती खाली बघायचं आहे, स्टोअर सेक्शन तुम्हाला दिसेल. या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला MBA CET असं सर्च करायचं आहे. हा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे, जॉईन करायचं आहे. बघा त्या ठिकाणी तुम्हाला डेमो लेक्चर सुद्धा दिसतील. जर तुम्हाला डेमो लेक्चर्स पाहायचे असतील, ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तिथे पाहता येऊ शकतात. सो त्यानंतर तुम्ही जॉईन करून तुमचा कोर्स, तुमची जी प्रिपरेशन आहे ते स्टार्ट करू शकता. तर आता वळूया आपण PYQs कडे, जे की तुमच्या 2023च्या एक्झामिनेशनमध्ये विचारले गेलेले आहेत. बघा, इफ द प्राइस ऑफ कमोडिटी इज इन्क्रीज्ड बाय 25% अँड देन डिक्रीज्ड बाय 20%, व्हॉट इज द नेट पर्सेंटेज चेंज? बघा काल पण आपण हा प्रश्न पाहिला होता, राईट? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो मी. जर है ना कमोडिटीची प्राइस इन्क्रीज झालेली आहे आणि त्यानंतर डिक्रीज झालेली आहे, बरोबर आहे? पहिले इन्क्रीज झालेली आहे, त्यानंतर डिक्रीज झाली आहे, तर त्यासाठी फॉर्म्युला काय यूज करायचा आहे ना? त्यासाठी फॉर्म्युला यूज करायचं A मायनस बी मायनस AB डिवाइड बाय 100. ठीक आहे? कशासाठी? जर इन्क्रीज आणि डिक्रीज झालेला असेल तर. ठीक आहे? जर दोन्हीही इन्क्रीज असेल
तर काय फॉर्म्युला यूज करायचा आहे, तर ए प्लस बी प्लस ए बी डिवायडेड बाय 100. ठीक आहे. जर है ना दोन्हीही डिक्रीज असेल, समजा दोन्हीही डिक्रीज असेल, तर काय करायचं आपल्याला, तर आपल्याला इथे ए जो आहे तो मायनस मधला घ्यायचा आहे, परत मायनस बी करायचंय आणि पुढे प्लस ए बी डिवाइड बाय 100 करायचंय. ठीक आहे, आलं लक्षात. एक तर झालं तुमचं दोन्ही इन्क्रीज असेल तर, आणि दुसरं झालं दोन्ही डिक्रीज असेल तर. ठीक आहे, त्यानंतर इन्क्रीज असेल आणि मग डिक्रीज असेल तेही झालेलं आहे. जर पहिलं डिक्रीज असेल आणि मग इन्क्रीज झालेला असेल, है ना, तर काय करायचंय, तर आपल्याला ए जो आहे तो मायनस मधला घ्यायचा आहे, प्लस बी करायचंय. ठीक आहे, प्लस बी करायचंय, त्यानंतर मायनस ए बी डिवाइड बाय 100 करायचंय. हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, अजिबात विसरायचं नाहीये. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोटबुक मध्ये लिहून घ्या. आता आपण हा प्रश्न सॉल्व्ह करूया. आता हा कुठल्या कॅटेगरीमध्ये येतोय, पहिला इन्क्रीज झालाय नंतर डिक्रीज झालाय, म्हणजे या कॅटेगरीमध्ये येतोय. बरोबर आहे, या कॅटेगरीनुसार आता आपण सॉल्व्ह करूया. बघा फॉर्म्युला व्यवस्थित बघा, प्लस आणि मायनस आहे, पहिला इन्क्रीज झालाय नंतर डिक्रीज झालाय. मग ए काय आहे 25, बरोबर आहे, मायनस 20, बरोबर आहे, मायनस 25 इंटू 20 डिवाइड बाय 100. ठीक आहे, आता हे आपण सॉल्व्ह करून घेऊया. अगोदर आपल्याला हे पूर्ण सॉल्व्ह करावं लागेल. बरोबर आहे, आता यामध्ये काय येतं बघा, 25 0 0, 25 दोन्ही 50 डिवाइड बाय 100. काय उत्तर येतं, हे गेलं हे गेलं हे गेलं हे गेलं, उत्तर येतं तुमचं 5. बरोबर आहे. आता याच्यानंतर काय करायचं, 25 मायनस 20 मायनस 5. काय उत्तर येतं, 25 मधून 20 गेले, किती उरतात, 5 उरतात, मायनस 5 उरतात, उत्तर येतं 0. काय उत्तर येतं, 0 उत्तर येतं. मग या ठिकाणी बघा 5% इन्क्रीज आहे का, ऑप्शन ए नाही. सी 5% डिक्रीज आहे का, नाही. डी 10% इन्क्रीज आहे का, नाही. तर ऑप्शन बी देर इज नो चेंज, म्हणजे 0 आहे इथे, हे आपल्याला दिसत आहे. आलं लक्षात. याला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. एक असं गृहीत धरा की कमोडिटीची प्राइस किती आहे, 100 रुपये आहे. आता यामध्ये 25% वाढ झाली तर 125 होणार, बरोबर आहे. त्यानंतर 20% घट झाली म्हणजे 125च्या 20% काढावं लागेल, ते किती येतं, ते येतं 25. मग 125 मधून 25 ने घट झाली, मग किती होणार, परत 100 होणार. मग यामध्ये काही चेंज झालाय का, 100 रुपयाची कमोडिटीची प्राइस होती ती 100च राहिली, म्हणजे काय झालं, नो चेंज, 0 उत्तर आहे, है ना. त्यामुळे ऑप्शन बी इथे आपल्या बरोबर आला. आता पुढचा प्रश्न बघा, तो पण तसाच आहे. नंबर इज इन्क्रीज्ड बाय 40% अँड देन डिक्रीज्ड बाय 40%. ठीक आहे, पहिलं काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे, नंतर डिक्रीज झालेला आहे. मग इन्क्रीज झाले आणि त्यानंतर डिक्रीज झाले, तर फॉर्म्युला काय आहे, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे ए मायनस बी मायनस ए बी डिवाइड बाय 100. ठीक आहे, आता बघा ए आहे 40 मायनस बी आहे 40. ठीक आहे, मायनस 40 इंटू 40 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, आता हे एकदा सॉल्व्ह करून घ्या व्यवस्थितपणे. काय तर अगोदर आपल्याला हे सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. तर 40 इंटू 40 किती होतात, 1600 होतात, इंटू 100 म्हणजे 1600 आणि 100 असं केलं तर हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, उत्तर येतं 16. ठीक आहे, मग पुढे आता सॉल्व्ह करा. 40 मायनस 40 मायनस 16, बरोबर आहे. आता काय उत्तर येतं बघा, 40 मधून 40 गेले, किती उरतात, 0, आणि 0 मध्ये 16 मायनस 16, बरोबर आहे. मग 16 मायनस मध्ये आले, याचा अर्थ काय होतं की तो डिक्रीज झालेला आहे. किती डिक्रीज झालेला आहे, मग आहे का ऑप्शन मध्ये, येस, ऑप्शन बी 16% डिक्रीज. ठीक आहे, ऑप्शन बी इथे आपलं बरोबर येतोय. पुढचा प्रश्न, इफ 30% ऑफ अ नंबर इज 180, व्हॉट इज द 50% ऑफ दॅट नंबर. आता एक्झॅक्ट टोटल 100% नंबर काय ते दिले नाहीये, पण आपल्याला दिले की 180 हा जो नंबर आहे हे 30% आहे. मग 50% त्या आकड्याचं किती असेल.
ठीक आहे, मग तो आकडा काढायचा आहे आपल्याला. बघा सोप्या पद्धतीमध्ये पण आहे, पण अगोदर आपण ह्याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला याची सोपी पद्धत सांगतो. बघा 30% चा अर्थ काय आहे? 180. बरोबर आहे, आपल्याला 50% काढायचं. मग अगोदर 100% काढून घ्या. 100% आपल्याला काढायचं आहे. मग याच्यासाठी काय करायला लागेल? 180 जो की दिलेला आहे इंटू 100 जो आहे है ना, तो काढायचा आहे आपल्याला. 30% 180 दिलेला आहे. मग याचं उत्तर येतं किती? याचं उत्तर येतं 600. आता 600 म्हणजे काय? 600 म्हणजे तुमचा 100% आहे. ठीक आहे, आता 100% आपल्याला भेटलंय. मग आपल्याला विचारलं काय? 50%. मग 600च्या 50% किती होतं? है ना, हे वेगळं काढायची गरज आहे का? सॉल्व्ह करायचं म्हटलं तर आपल्याला असं करता येईल. 600 गुणिले 50 भागिले 100 आपल्याला उत्तर मिळून जातं 300. है ना, त्यापेक्षाही जर वेगळ्या पद्धतीने करायचं म्हटलं तर तुम्ही असं करू शकता. आता 30% आहे 180चा है ना, मग याचं 10% काढणं काही अवघड नाहीये. 180चे 3 भाग केलात तुम्ही तर तुम्हाला तसंच मिळून जाईल. मग किती येतं? 60. बरोबर ना, 60 म्हणजे काय? तुमचं 10% आहे है ना. मग 60 हे 10% असेल तर आता 60लाच 10 वेळा गुणा है ना, मग किती येतं? तो 100% येतो. तो किती होतो? मग तो 600 होतो. बरोबर आहे ना, 600 होतो. मग 600च्या अर्ध काढणं काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. तर 300 त्याचं उत्तर येतं. ऑप्शन बी ही सोपी पद्धत आहे. पुढचा PYQ बघा. द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इन्क्रीज्ड बाय 10% एव्हरी इयर. प्रत्येक वर्षाला 10% पॉप्युलेशनमध्ये लोकसंख्येमध्ये वाढ होत असते एका शहराच्या. ठीक आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ 10% वाढ होणं म्हणजे काय? 100% मध्ये 100% जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये दरवर्षी 10% वाढ होते. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे 1.1 आपल्याला गुणावं लागेल प्रत्येक वर्षी वाढ होत असेल तर. ठीक आहे, दर वर्षाला. आणि जर घट होत असेल किंवा घट आहे असं विचारलं तर आपल्याला गुणाकार न करता भागाकार करावा लागेल. आलं लक्षात? आता 10% म्हणजे 1.1 आपण का करतो? कारण बघा आता 100% म्हटलं त्याच्यामध्ये 10 ऍड होतात दरवर्षी. मग 110 होतं ते. बरोबर आहे, मग 110 डिवाइड बाय 100 केलं तर आपलं 1.10 येतं. मग तसंच 110 असेल तर 1.10, 105 असेल तर 1.05 है ना, 120 असेल तर 1.20 असं येतं. मग 1.1 असं आपल्याला करावं लागतं 10% वाढ झाले त्यामुळे, म्हणजे हे आकडा आपल्याला घ्यावा लागतो. त्याचा अर्थ आहे 10%. ठीक आहे, जर वाढ होत असेल तर गुणाकार, घट होत असेल तर भागाकार. आता पुढे बघा काय विचारलंय. इफ द प्रेझेंट पॉप्युलेशन इज 12,100, व्हॉट वॉज द पॉप्युलेशन 2 years ago. मागचं विचारलंय आपल्याला, म्हणजे घट. 2 वर्ष आधीची घट करावं लागेल आपल्याला. बरोबर आहे ना. मग आता या ठिकाणी हे जो बेस इयर आहे, सॉरी बेस पॉप्युलेशन आहे सध्याचं करंट पॉप्युलेशन जे आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल? 1.1 ने भागाकार करावा लागेल. परंतु विचारले 1 वर्षाचं नाही, 2 वर्षाचं. मग याचा आपल्याला वर्ग पाहिजे असेल. ठीक आहे, मग 1.1 इंटू 1.1 केलं तर येतं आन्सर 1.21. ठीक आहे, मग आता तुम्ही करा. 12,100 डिवायडेड बाय 1.21 केलं तर राईट आन्सर येतं तुमचं 10,000. काय येतं? 10,000. मग 10,000 आहे का ऑप्शन मध्ये? येस, ऑप्शन ए इथे एक्झॅक्टली बरोबर येतो. पुढचा प्रश्न. अ स्टुडंट स्कोर्ड 45% मार्क्स अँड फेल्ड बाय 18 मार्क्स. समजते का? आता 18 मार्काने म्हणजे पास व्हायला अजून 18 मार्क पाहिजे होते. ठीक आहे, आणि त्याला 45% टोटल म्हटलं तर 45% आहेत, परंतु तरीही 18 मार्क कमी आहेत म्हणून फेल झालेला आहे. दुसरा जो स्टुडंट आहे, अनदर स्टुडंट स्कोर्ड 55 मार्क्स अँड गॉट 22 मार्क्स मोर दॅन पासिंग मार्क्स. मग पास व्हायला जितके मार्क्स लागतात त्याच्यापेक्षा 22 मार्क त्याला जास्त आहेत आणि टोटल 55% आहेत. व्हॉट वेर द मॅक्झिमम मार्क्स. आता बघा पर्सेंटेज दोघांचे बघा व्यवस्थित. एकाला 45 आहेत, एकाला 55 आहेत, म्हणजे दोघांमध्ये 10%चा गॅप आहे है ना. 10%चा गॅप याचा अर्थ काय? एकाला 18 मार्क्स कमी आहेत, पासिंग मार्क पेक्षा 18 मार्क कमी आहेत, आणि एकाला पासिंग मार्क पेक्षा 22 मार्क जास्त आहेत. म्हणजे 18 है ना प्लस 22 असं जर केलं तर 40 मार्क होतात. बरोबर, 40 मार्क होतात. मग 10% याचा अर्थ काय? 40 मार्क. समजतंय? 10% म्हणजे 40 मार्क आहेत. मग 100% म्हणल्यानंतर किती असायला पाहिजे? तर ऑब्विस आहे 400 असायला पाहिजे. मग टोटल मार्क्स म्हटलं, मॅक्झिमम मार्क्स म्हटलं तर ते किती असायला पाहिजे? 400. 400 आहे का ऑप्शन मध्ये? येस, ऑप्शन सी. आता आपण काही MCQs प्रॅक्टिस करूया. बघा, द प्राइस ऑफ आर्टिकल इज इन्क्रीज्ड बाय 15%.
अँड देन डिक्रीज्ड बाय 10%. तर ह्याच्यामध्ये काय पहिले इन्क्रीज आहे नंतर डिक्रीज आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये फॉर्म्युला काय येणार आहे? ए मायनस बी बरोबर आहे मायनस ए बी डिवायडेड बाय 100. ठीक आहे. मग आता ए काय आहे 15 आहे, बी काय आहे 10 आहे, मायनस 15 इंटू 10 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आता हे सॉल्व करून घ्या एकदा, है ना. 15 शून्य शून्य 15 एक 15 राईट आणि 100 हे गेला हे गेला. उत्तर काय येतं 1.5. बरोबर आहे 1.5 येतं. मग आता याला सॉल्व करा व्यवस्थितपणे. 15 मायनस 10 मायनस 1.5 किती उत्तर येतं? या ठिकाणी किती उत्तर येतं बघा 5. म्हणजे 15 मधून 10 गेले 5 उरतात, 5 मधून 1.5 गेला किती उरतात 3.5. ठीक आहे. 3.5 जो आलेला आहे उत्तर तो पॉझिटिव्ह मध्ये आहे का निगेटिव्ह मध्ये? तो पॉझिटिव्ह मध्ये आहे. त्यामुळे 3.5 इन्क्रीज म्हणजे ऑप्शन बी इथे यायला पाहिजे. इफ 20% of a number is 60, what is the 70% of that number? ठीक आहे. 20% हे 60 असेल तर 75% किती असेल? ठीक आहे. आता 60 म्हणजे 20% आहे. याचा अर्थ काय आहे 20% इज इक्वल टू 60 आहे. बरोबर आहे. मग 100% म्हटलं तर किती असायला पाहिजे 300. करेक्ट. मग 300च्या 75% किती येईल मग? तर 225 यायला पाहिजे. आलं लक्षात? ते कसं तर 300 इंटू 0.75 केलं तर आपल्याला उत्तर मिळून जातं 225. किंवा त्यापेक्षाही सोप्या पद्धतीने म्हटलं तर असं करू शकता की याचं 10% काढून घ्या. 10% म्हटलं तर 30 येतं. ठीक आहे. आता इथं 75 असल्यामुळे आता आपल्याला 5% पण लागेल. तर 10% 30 आहे है ना. तर 5 त्याच्या अर्धा असायला पाहिजे. मग ते किती असणार आहे 15 है ना. मग 10% 30 आहे तर मग 70% म्हटलं तर 30 इंटू 7 करायला पाहिजे आपल्याला. किती येतं 210 येतं. ठीक आहे. आता त्यामध्येच 15 मिक्स करा. 210 प्लस 15 म्हटलं तर किती येतं 225. ठीक आहे. त्यामुळे आपला राईट आन्सर आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न बघा अगदी सोपा आहे. अ शॉपकीपर अलाउज अ डिस्काउंट ऑफ 25% ऑन द मार्केट प्राइस. ठीक आहे. अँड इफ द मार्केट प्राइस इज 800 व्हॉट इज द सेलिंग प्राइस? आता मार्केट प्राइसवर 25% डिस्काउंट आहे. ठीक आहे. मग टोटल सेलिंग प्राइस किती असायला पाहिजे? मग 800च्या 25% आपल्याला घट करायचे है ना. आता 100% म्हटलं तर 800 आहे. ठीक आहे. 50% म्हटलं तर 400 आणि 50च्या अर्ध 25% म्हटलं तर 200 राईट. मग 800 मधून तुम्ही 200 मायनस करा किती उरतात 600 उरतात. बरोबर आहे. मग सेलिंग प्राइस काय असायला पाहिजे? ऑप्शन सी 600 असायला पाहिजे. सोपं प्रश्न आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता की 25% डिस्काउंट दिले मग सेलिंग प्राइस 75% असायला पाहिजे. बरोबर आहे. मग 800चं 75% करावं लागेल. 800 इंटू 0.75. ठीक आहे. असं जर केलं तुम्ही तर तुम्हाला उत्तर मिळून जातं किती 600. किंवा तुम्ही असं करा 800 इंटू 75 करा हे कट करून टाका इंटू 100 डिवायडेड बाय 100 करा तरी तुम्हाला उत्तर तेच येतं 600. ठीक आहे. पुढचा प्रश्न. द पॉप्युलेशन ऑफ अ सिटी डिक्रीज्ड बाय 10% इन द फर्स्ट इयर अँड इन्क्रीज्ड बाय 20% इन सेकंड इयर. व्हॉट इज द नेट पर्सेंटेज चेंज? आता याला आपण काय करूया आपण कमोडिटी प्राइसने किंवा 100 गृहीत धरून असं करूया आपण. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा की त्या सिटीचं पॉप्युलेशन आहे 100. ठीक आहे. मगाशी जसं मी सांगितलं कमोडिटीचा प्रश्न होता त्याप्रमाणे आता सिटीचं पॉप्युलेशन आहे 100 असं गृहीत धरलं आपण. आता यामध्ये काय झालं 10% डिक्रीज झालेलं आहे. मग याचा अर्थ काय आहे? याचं झालेलं आहे 90. 100चं झालं आहे 90. याचं 10% डिक्रीज म्हणजे 90 झालेलं आहे. आता त्या 90 मध्ये झालेलं आहे प्लस 20%. राईट. मग 90च्या 20% किती होतं 92 18 होतं. बरोबर आहे. मग 90 प्लस 18 किती होतात 108 होतात. बरोबर आहे. 108 होतात. 108 ला आपण 100 मधून मायनस केलं है ना. सॉरी 108 मधून आपण 100 मायनस केलं तर उत्तर मिळतं आपल्याला 8. याचा अर्थ काय प्लस मध्ये आहे ना तो. आता प्लस मध्ये याचा अर्थ 8% इन्क्रीज झालेला आहे. मग ऑप्शन ए इथे बरोबर येतो.
समजलं? सो अशाच प्रकारचे म्हणता येणार नाही, हेच प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारले जातात आणि अशाच प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं. एकदम किती जवळपास 20 सेकंड पण लागत नाहीत असे प्रश्न सोडवायला. सो कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही असे प्रश्न सोडवू शकता आणि तुमचे मार्क्स जे आहेत ते मिळवू शकता. ओके. सो आणखीन तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं सोल्युशन तुम्हाला देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.